दिल्लीमधल्या स्फोटानंतर महाराष्ट्रामधील प्रमुख शहरांमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह पुणे आणि नागपूरमधील पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आलेत। मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये श्वान पथकाच्या मदतीने झाडाझडती सुरू आहे। साकीनाका, असलफा मेट्रो भागांमध्ये सुद्धा पोलिसांची गस्त पाहायला मिळते। दिल्लीमधील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर नागपूरमध्ये सुद्धा पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आलाय। तर आरएसएस मुख्यालय, बस स्थानक तसंच मुख्य बाजारपेठांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। पुणे शहरातही सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात आणखी अपडेट घेण्यासाठी आपण जाणार आहोत पहिले मुंबईमध्ये आणि त्यानंतर पुण्यामध्ये। सगळ्यात पहिले मी जाते शिल्पा यांच्याकडे, मुंबईमधून काय अपडेट आहे ती जाणून घेण्यासाठी। आता शिल्पा, आपण पाहतोय की मुंबईमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काय खबरदारी घेतली जाते, कशा प्रकारे पोलीस सज्ज झालेले आहेत? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर दिल्लीची जी घटना घडलेली आहे त्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जी महत्त्वाची शहरं आहेत त्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये मुंबई शहरामध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला असून रात्रीपासूनच महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। मुंबई शहरातील महत्त्वाचं असलेलं सीएसएमटी स्थानक असेल, दादर रेल्वे स्थानक असेल किंवा कल्याण रेल्वे स्थानक असेल, अशा विविध गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर जो बंदोबस्त आहे तो आणि डॉग स्क्वॉड देखील लावण्यात आलेले आहेत। गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी जर एखादा संशयित नागरिक आढळून आला तर त्याची कसून चौकशी केली जात आहे, बॅगांची तपासणी केली जात आहे। मुंबई शहरातील महत्त्वाची जी धार्मिक स्थळं आहेत त्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा इतर जी मंदिरं आहेत त्या मंदिरांच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गेट ऑफ इंडियाचा जो परिसर आहे, मरीन ड्राईव्हचा जो परिसर आहे, जिथे नेहमीच दररोज वर्दळीचं ठिकाण असतं, अनेक नागरिक हे बाहेरून आलेले असतात, सेल्फी पॉइंट असतील, मुंबईतले भुयारी मार्ग असतील, अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तशी सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे। डॉग स्क्वॉड देखील आहे। मुंबई शहरातील जे पोलीस आहेत, मुंबई पोलीस हे नेहमीच अलर्ट असतात, मात्र दिल्लीतली जी घटना घडलेली आहे या भीषण घटनेने संपूर्ण देश एकीकडे हादरला असताना मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। हाय अलर्ट जरी जारी करण्यात आला असला तरी मुंबईचे जे पोलीस आहेत ते नेहमीच अलर्ट मोडवर असतात। मात्र रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर प्रत्येक ठिकाणी सीएसटी असेल, दादर असेल, कल्याण असेल किंवा सिद्धिविनायक परिसर असेल, गेट ऑफ इंडियाचा परिसर असेल, मरीन ड्राईव्ह असेल, अशा विविध ठिकाणी भुयारी मार्गांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। आणि मुंबई पोलिसांकडून नागरिकांना वारंवार आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। एखादी संशयित व्यक्ती किंवा वस्तू सापडली तर लगेच पोलिसांकडे ताबडतोब माहिती कळवा आणि त्याचबरोबर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं देखील मुंबई पोलिसांकडून नागरिकांना आव्हान करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री यांनी देखील मुंबई पोलिसांना तसे आदेश दिलेले आहे। प्रत्येक स्पॉटवर, प्रत्येक ठिकाणी सध्या मुंबईचे पोलीस हे आपल्याला अलर्ट मोडवर आलेले पाहायला मिळतात। प्रत्येक ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त असेल, डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर जी यंत्रणा आहे ती सज्ज झालेली पाहायला मिळत आहे आणि दिवसभर ही यंत्रणा अशी सज्ज असणार आहे। श्रद्धा, अगदी शिल्पा, यानंतर आता मी जाते पुण्यामध्ये बालाजी यांच्याकडे। बालाजी, आता पुणे शहरामध्ये सुद्धा सुरक्षा यंत्रणांकडून कोणकोणत्या भागामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कशा प्रकारे खबरदारी घेतली जाते पुण्यामध्ये? काल प्रामुख्याने दिल्लीतील स्फोटानंतर पुण्यातल्या रेल्वे स्थानक परिसर असेल, शिवाजीनगर बसस्थानक, त्याचबरोबर स्वारगेट परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। साधारणपणे शहरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते पुणे रेल्वे स्टेशन आहे, ज्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पुणे रेल्वेचा पोलीस बंदोबस्त आहे, पुणे शहरांचा पोलीस बंदोबस्त आहे। येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची जी आहे ती चौकशी केली जात आहे। संशयास्पद काही गोष्टी आढळल्या तर त्यासुद्धा पाहिल्या जात आहेत आणि काल रात्रीपासून जे आहे ते पुणे रेल्वे स्टेशनमध्ये सातत्याने गस्त घालण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, हाय अलर्ट जे आदेश दिलेले आहेत मुख्यालयाकडून त्याचं तंतोतंत पालन केलं जात आहे आणि सगळ्या ज्या संशयास्पद वस्तू असतील, बॅग असतील, नागरिक असतील यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्या पद्धतीनं काल रात्रीपासून खरं तर मोठ्या प्रमाणात पोलीस, सुरक्षा बल यांच्यावर ताण आलेला असला तरी देखील काल रात्रीपासून सातत्याने गस्त घालून या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेची जी आहे ती पाहणी करण्यात येते। प्रामुख्याने पुणे रेल्वे स्टेशन,
शिवाजीनगर बसस्थानक, स्वारगेट बसस्थानक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये बाहेर राज्यातून बाहेर गावातून जे लोक येतात त्यांची चौकशी केली जाते। त्याचबरोबर शहरातले लॉज असतील, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, या ठिकाणी ज्या लोकांनी स्टे केला आहे त्या सगळ्यांची चौकशी जी आहे ती स्थानिक पोलिसांकडून करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि आज दिवसभर जी आहे ती ही सगळी यंत्रणा आपल्याला कार्यरत असणार आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणा जी आहे ती सतर्क ठेवण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। बरोबर बालाजी, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून स्वतः सुद्धा पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले गेलेले आहेत। सगळ्या यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावं असेही मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत। शिल्पा आणि बालाजी, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद।